साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूरकरांचे महापालिका विरोधात आंदोलन। संपूर्ण सोलापूर शहरात उद्भवणाऱ्या कचऱ्याच्या आणि आरोग्याच्या समस्येवर आज मार्ग फाउंडेशनच्या वतीने मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा समन्वयक संतोष राठोड यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे शेकडो नागरिकांसह आंदोलन करण्यात आले। यावेळी महापालिका सेवाविरोधी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी पत्रकारांशी बोलताना मार्ग फाउंडेशनचे समन्वयक अविनाश इंगळे म्हणाले की सोलापूर शहरात कचऱ्याची समस्या अतिशय भीषण होत असून त्यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीये। शहरात सर्वत्र उघड्यावर कचरा साचलेला दिसतो आहे। वेळेवर घंटागाडी परिसरात जात नाही। अनेक भागातील नागरिकांनी याबद्दल मार्ग फाउंडेशनकडे तक्रारी केले होते। त्यानुसार अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन त्यावर कारवाई केल्याचं दिसत नव्हते। त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या आदेशानुसार आज आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। यापूर्वी महापालिका प्रशासनास अनेक वेळा तोंडी आणि लेखी निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याने आज सोलापूरकरांना आंदोलन करण्याची वेळ आली। यावेळी मार्ग फाउंडेशन मार्फत सदर आंदोलनासंदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले असून महापालिका आयुक्तांनी या समस्येवर लवकरात लवकर सोलापूरकरांसाठी तोडगा काढून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे। यानंतरही महापालिका प्रशासन या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करणार नसेल तर यापुढे महापालिकेवर प्रचंड जनसंख्येचा आक्रोश मोर्चा नाइलाजाने बेधडकपणे न्यावा लागेल। यावेळी मार्ग फाउंडेशनच्या महिला प्रमुख श्रद्धा गायकवाड, समन्वयक अमोल कांबळे, अविनाश इंगळे, ममता कुलकर्णी टिकेकर, वैशाली देशपांडे, रेणू गोरे, बाबासाहेब माने, अमोल कांबळे, नवनाथ जाधव, अहमद कोतवाल, संतोष गायकवाड, अजय चव्हाण, आसिफ यत्नाळ, अनिल पवार, निखिल सगट, दिलीप पवार यांच्यासह मार्ग फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व सोलापुरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मार्ग फाउंडेशनच्या या आंदोलनात सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता, हे वैशिष्ट्य आहे।